आता शेवटच्या मुद्द्याकडे येतो. लोकांची नकारात्मकता जाता जात नाही. कित्येक जण म्हणतात की हा श्रीमंतांचा खेळ आहे, सगळ्या मॅचेस फिक्स असतात आणि धनदांडगेच फक्त या मॅचेस जिंकतात. तसं असलं तर मग मुंबई इंडियन्स आणि त्याच्याचबरोबर लखनौ या संघांचे मालक काही कमी धनदांडगे आहेत? त्यांचे नंबर्स काय आहेत मला सांगा. 9 आणि 10. कित्येक जणांनी तर अर्धी IPL झाल्यानंतर सांगितलेलं होतं आता अंबानी बरोबर सगळी फिल्डिंग लावणार आणि मुंबई इंडियन्सचा संघ आता बरोबर जिंकत जाणार. काय झालं? तसं अजिबात झालं नाही. जेव्हा अंतिम सामन्याची वेळ आली तेव्हा पहिला मुद्दा विचारला काय गेला, अहमदाबादलाच फायनल मॅच का? ही गोष्ट मलाही पटणारी आहे की अहमदाबादला फायनल मॅच करायची काही गरज नाहीये. मुंबई बँगलोर, खरं तर यावेळेला बँगलोरला ती संधी मिळायला पाहिजे होती. त्यांचा तो मान होता, तो त्यांना दिला गेला नाही आणि परत एकदा सामना हा अहमदाबादलाच भरवला. याच्या विरुद्ध माझं सुद्धा ऑब्जेक्शन आहे, कारण हा 8 तास करण्याची गरज नाही, खास करून जेव्हा अहमदाबादचं हवामान इतकं प्रचंड गरम आहे त्यावेळेला. परंतु हे म्हणत असताना परत एकदा ही मॅच तेवढ्या करताच तिकडे ठेवली की गुजरातचा संघ जिंकावा. अहो असं नाहीये. जे लोक म्हणत होते की हे सर्व मॅचेस फिक्स असतात, आता तुम्ही काय म्हणणार? का तुम्ही आता असं म्हणणार की हो मुंबई इंडियन्स तेवढ्या करताच हरलं कारण त्यांना अजून पैसे पाहिजेत? काय मूर्खासारखी बडबड करताय, काय मूर्खासारखी बडबड करताय? त्यामुळे नकारात्मक लोकांनो, मला तुम्हाला हात जोडून एवढीच विनंती करायची आहे, क्रिकेट बाजूला ठेवा. तुमच्यातली ही नकारात्मकता तुमच्या व्यक्तिमत्वाला धक्का लावते. ही नकारात्मकता आजूबाजूच्यांच्या बाबतीत घाण वास सोडते. एक लक्षात घ्या, तुमच्या या निगेटिव्ह पर्सनॅलिटीमुळे बाकीच्यांना त्रास होतोय, ह्याचा थोडासा विचार करा आणि दरवेळेला तेच मुद्दे मांडू नका की सगळ्या मॅचेस फिक्स असतात. क्रिकेट बघायचं नाही बघायचं ही तुमची गोष्ट आहे. तुम्ही बघा अथवा नका बघू. फक्त उचलली जीभ लावली टाळ्याला अशा टाईपची बोलणी कृपया करू नका.